पुष्पे जरा इकडे ये. मामा चहा. अगं चहाचं मध्येच काय काढलंयस? बरं असू दे, ठेव इथं. आणि तू बस इथं. बस 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 बस. काय हो, सकाळ सकाळ असं आबाळ कोसळल्यागत काय करताय? काय झालं? अगं तसं नाही, मला आता सगळ्यांनी मिळून सांगा, दिवाळीला काय काय घ्यायचं? अरे देवा, हे सांगायचं होय तुला? अगं बाई, दिवाळीला ना मामा आपल्याला का नाही कढई घ्यायची मोठी, आपली जरा बारकी आहे ना. घ्या मग विकत आता. तिच्या आई वडिलांनी कुठे रुखवतात दिली ना आपल्याला. पुष्पे जरा गप बसतेस का? अगं कुठला विषय कुठे नेतीस तू? शीतल, घेऊयात आपण कढई. हा, अजून काय घ्यायचं नाही नव? काय जयडे, तुझं काय? तुला काय घ्यायचं? मला ना एक मस्त ड्रेस घ्यायचाय, अनारकली टाईपचा. अगं आता देशमुखांच्या घरची सून होणार आहेस तू. जरा त्यांचे रीतरिवाज आतापासूनच पाळायला सुरुवात कर. अशा काटापदराच्या साड्या 2 खांद्यावरून पदर घेऊन मिरवायच्या का हे असलं काहीतरी ड्रेस घालून फिरायचं? अगं मम्मी, ते नेसणारच की लग्नानंतर. लग्न होईस्तोवर आपलं थोडं. तसं बी किती दिवस झाले मी या साड्याच नेसती की. अगं मग चांगलंच आहे की, त्याला काय होतंय तवा? उगा आता ते ड्रेस बिसचं काय काढू नकोस बघ. नाहीतरी लग्न झाल्यावर साड्याच नेसायच्या असतात. काय ग शीतल? हा. तिचं ड्रेस घालायचं मी कसं बंद केलं बघितलंयस ना? मला ती ड्रेस बीस घातलेला अजिबात आवडत नाही बघ. शीतल, तुला का काय घ्यायचं? तुझी या घरातली पहिली दिवाळी आहे. नाही मामा, मला काय बी नको. आणि तसं बी मला हाय की पैठणी, मामीने दिलेली तीच नेसते मी. हा, पैठणी हाय नाही का तुला? निस बरं निस. अगं मला बघायचीच आहे तू कशी निसतीस आता पैठणी ती. शीतल, असू दे की पैठणी, पण आमच्याकडनं पण काहीतरी घे की. हाय का आता? ती नको म्हणती ना, मग कशाला? ती जाऊ दे. होय ग, अजिंक्य येणार आहेत का? अहो नाही, त्यांना सुट्टी नाही मिळणार. आता ते काश्मीरला गेलेत ना, मग आता 6 महिने तरी जमणार नाही असं म्हणलेत ते. तुमच्या दोघांचा हा पहिला दिवाळी सण, आणि आजा तिकडं आणि तू इथं. काय करायचं बाया? हिच्या घरच्यांना बरंच झालं की मग. जावयाचा पहिल्या दिवाळ सणाचा खर्च तरी वाचला. अहो मामी, मी बी त्यांना हेच म्हणले, अगदी सेम टू सेम. हा, म्हणजे आता हे मला म्हणले ना मला जमणार नाही म्हणून, मग मी बी म्हणलं चला बरं झालं, आमच्या घरच्यांचा दिवाळीचा खर्च तरी वाचला. म्हणलीस का? कसं असतंय, जावई कुठे जरी असला ना तरी दिवाळी सण नियमाने करणारे बी असतातच की. मामी गंमत केली हो. तर गंमत केली म्हण. कामधंदा सोडून नुसतं गप्पा हाणायला पाहिजे तिला. अर्धा वेळ तर नुसती फोनवरच असती. जा जा कामाला लाग जा. दिवाळीला ह्या पाहिजे त्या पाहिजे आणि कामाच्या नावाने बॉम्ब. हो आदर्श सासूबाई, त्यांचं राहू द्या, तुमचं काय ती बोला. ठीक आहे हे असं. तिचं राहू द्या, तिला काय बोलू नका असं म्हणूनच डोक्यावर चढवून ठेवली नुसती. आओ, तुम्ही लय पैसा असले का नाचू नका. अजून जयडीच्या लग्नाचं बी बघायचंय. तिच्या साडीचं राहू द्या, आम्हालाच बघा की काय तर दिवाळीला. मामा, चहा गार झाला असेल ना आपल्या बोलण्यात, गरम करून आणते.
माझ्या पोस्टात पैसे होते की मी दिवाळीसाठीच ठेवले होते. होते ना हाय तेवढ्यात नाही होईल पण जराशी वडाताण होईल पण असू दे हे म्हणले काय तर करू आपण. अक्का मला काय म्हणजे आम्हा दोघींना पण यंदा साडी नको. बर तुम्ही दोघे घेणार नाही तर मग आम्ही पण दोघं घेत नाही. पोरांत तेवढं करू हं? आणि काय आहे एका दिवाळीला कपडे घेतलं नाही म्हणून काय फार फरक पडत नाही. आणि यंदा अजिंक्य आणि शीतलीची पहिली दिवाळी आहे ना. होय अजिंक्य येणार आहेत का ग. शितलीचा कालच फोन आला होता त्यांना यायला जमणार नाही म्हणून. बघ एकाच जणाला दोघं एकत्र आहेत का. अक्का असू दे सोडा ती. अहो आपल्याला तर अभिमान वाटला पाहिजे आपल्याला असा जावई मिळाला. आणि शितली काय म्हणते माहितीये ना काय ते तिथे सीमेवर आहेत ना म्हणून ते लाखो जोडप्याचा एकत्र सण साजरा करतात. होय तिला तर काय बाई सगळ्या दुनियेच पडलेलं असते. अगं पण आपल्याला दिवाळीला तिला काय तर घेऊन द्यायला पाहिजे की. शीतलीची पण दिवाळी आहे पहिली नाहीतर पुष्पा परत काय तर ऐकवल आपल्याला. होय आणि आता तर पुष्पाताई बाईंची सासू होणार आहे. मग काय तर पैसा येतो एका मार्गानं आणि जातो 10 मार्गानं म्हणतात ना ते खरंच आहे बघ. आता ही दिवाळी झाली तर शेळीचं लग्न आलं तो पण खर्च येतो आपल्याला. पण अक्का शीतली काय नकोच म्हणाले. हाय ती पैठणी नेसती म्हणाली ती. हाय त्यात सुखा समाधानानं राहणारी पोर आहे बघ आपली. कायम सुखात राहील. होय अगो बाई अक्का विसरलीस की शीतलीचे ब्लाऊज नेऊन द्यायचे होते. विसरलेच बघा मी जाऊन देऊन येते. थोड़ा माझं गिरायक काय माझं गिरायक आहे ते. बापू इतनी घिनवनी हरकत कर रहे हो. आता गिरायक चोरायला लागला होय. ए रावल्या ती पहिल्यांदा माझ्या दुकानात आले होते. रुको उनसे पूछता हूं. ओ दादा तुम्हीच सांगा तुम्ही इथं माझ्या दुकानात येणार आहे का इकडं समोरच्या दुकानात जाणार नाही. मला ते तुमच्याकडं. हाँ ओके डन फाइनल फाइनल. सटको सटको पीछे हटो चलो. आ बैठो इधर. ये पकड़ो. हाँ जा जरा जल्दी बोल. रावलिया तू मला चुकीचा प्रश्न विचारलेलास. अब उसका कोई फायदा नहीं बापू. आपके हाथ से एक शिकार जा चुका है. चलो चलो बाद में आना बाद में आना. हे अरे काय बोलायला लागलायस. ओ बापू का हमारे रोज का लफड़ा है ना. अरे बाबा असलं काहीतरी बोलू नकोस तुला दुकानात नाकलून टाकतील. हे काय हक्कल त्यात मीच सोडलंय दुकान. सोडले म्हणजे सोडलं म्हणजे सोडलं. आता माझं मी नवीन चालू केलंय ना सलून. तो आलाच की माझ्याकडे ये बर का. जाऊ दे त्या निमित्तानं का होईना तू तुझ्या मार्गाला तर लागलायस बाबा. हाँ अब देख मैं कैसे स्पीड से आगे बढ़ता हूँ. आणि काय रे दिवाळीची तयारी कुठवर आली. खरेदी झाली का. हा करायचंय लक्का. आता जाऊन येतो बघ सातारला. आणि हो राहुल्या विकेच्या आईकडे जा बर का. अरे सणासुदीला लय आठवण येत असते आपल्या माणसांची. तेवढाच तिला आधार. ओके बॉस फिकर नॉट. जय हिंद. जय हिंद. हाँ बापू इसका मैं बदला जरूर लूंगा. उद्या पहिलं बुंदीचं लाडू तेवढं करून घेऊ बाई. अहो पुष्पाताई उद्या कशाला रविवारी करू की. म्हणजे अहो आपल्या बायका पण येतील मॅडम बी येताली आणि कामाला जाणाऱ्या बायका बी येतील आपल्या बरोबर. अगं कुठं कुणाला थांबवत बसतीस बाई. आपल्या आपण करू की त्याला काय होतंय तवा. पण करायचे कुठं
हाय का आता? अगं कुठं म्हणजे काय, इथंच करू की आपल्या अंगणात. नमस्कार फेडरेशन अध्यक्ष. अगं बाई भैया, काय जोरात चालली वाटतं दिवाळीची तयारी? अहो जोरात म्हणजे काय, आता करायलाच पाहिजे की. आम्ही ऑर्डर द्यायला आलो होतो. अगं बाई ऑर्डर द्या की मग. सुमे घे ग लिहून. लिहा. 1/2 किलो चिवडा, अर्धा किलो लाडू, ते बेसन लाडू आणि रवा लाडू वेगळे वेगळे करा बरं का. हा लिह. आणि शंकरपाळ्या करा 1/2 किलो, आणि झालंच तर 1/2 किलो मग अनारस आहे. अगं बाई एवढंच? अहो मामी, पुढचं तरी ऐकून घ्या की. त्याचं कसं आहे ना, आता हे सगळे आयटम एका पिशवीत पॅकिंग करायचे आणि ह्या सगळ्या पिशव्या गावातल्या प्रत्येक घरात वाटायच्या. काय? आमच्याकडनं सगळ्या गावकऱ्यांना दिवाळी गिफ्ट. भैया जरा इकडे ये. का हो मामी? अहो मी काय म्हणते, आता प्रत्येक घरात तर हे सगळं करणारच आहेत, मग आपण बी कशाला द्यायला पाहिजे? म्हणजे द्यायला पाहिजे पण एवढं कशाला, असं मला म्हणायचंय. एवढ्या पिशव्या देण्यापेक्षा एकाच पिशवीत 2 वाट्या चिवडा, 2 लाडू आणि 20-25 शंकरपाळ्या आणि झालं तरी एखादा अनारसा असं देऊ. आणि मेन म्हणजे त्या पिशव्यांवरती तुमचा बेस्ट पैकी फोटो लाव. म्हणजे कसं कळलं पाहिजे ना की कुणी दिलंय. एक बेस्ट आयडिया काढली बघा तुम्ही, म्हणजे लईच भारी. गावातल्या सगळ्या घरांमध्ये घरटी एक पिशवी आपण देऊ. तेवढं पिशव्यांचं बघा तुम्ही, आम्ही ती पोहोचवण्याची अरेंजमेंट करतो. अहो नाही 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 भैया, मी कशाला हाय इथं, हे माझं मी बघते सगळं. घरागणिक पिशव्या पोचल्याच म्हणून समजा. मामी तुम्ही हाय म्हणला आम्हाला काही टेन्शनच नाही बघा. तुम्हाला खरं सांगतो, आम्हाला इथं आलं का नाही आमच्या घरी आल्यासारखंच वाटतं. आमच्या आईसाहेब ताईसाहेबांकडे गेलेत, घरी मी आणि टॅलेंट दोघच असतो. नो फॅमिली नथिंग. तुम्हाला अगदीच असं एकटं एकटं वाटत असेल का नाही, तर बिनदिक्कतपणे आम्हीच तुमच्याकडे येतो की राहायला. मामी आऊ या की, तुम्हाला कोण नाही म्हणलं तेव्हा. कधी पण या. बरं ते पिशव्यांचं तेवढं बघा. होय होय करते. टॅलेंट कडे देतो ऍडव्हान्स पाठवून. बरोबर. येऊ का? मामी ऑर्डर जरा अर्जंट. अहो तुम्ही काळजी करू नका, बिंदास जावा. ए पुष्पा चल बाया, लय काम आहे, चल उरकूया. भया बरं झालं तुम्ही सगळ्या जणी आल्या. हे ऐका बर का ग, माझे जावई बापू म्हणजे भैया साहेब ह्यांनी लय मोठं काम दिलंय आपल्याला. एका पिशवीत फराळ भरून अख्ख्या गावात घरागणिक वाटायचंय आपल्याला. त्याच्यामुळे आवरा पटापटा, चला घाई करा घाई करा. काय पुष्पाताई, बचत गटाची तयारी चालली वाटतं. होय, तू बी येतेस का आजपासून बचत गटात? मी कशाला तवा, मला घरी लई काम असतात. शितलीचा ब्लाऊज आणला होता, कुठे आहे शितली? शीतल, ए शीतल, शीतल. काय हो मामी? अगं बाई, तुझी काकी एवढ्या हौसानं तुझ्यासाठी पैठणीवरचा ब्लाऊज शिवून घेऊन आली. बर जा की जरा पैठणी नेसून दाखव. आता आता कशाला? काय होतंय त्याला, दाखव की नेसून. आम्हाला बी पाहिजे आदर्श सून कशी दिसते ती. शितले, आता एवढ्या सगळ्या जणी सांगतात तर जा नेसून ये. हे घे. आले. हा नेस, हा नेस. लग्नात नेस, दिवाळीला नेस. अगं आधीच जाऊन तर बघ, असा पचका होईल का नाही तुझा. अगं बाई, असं कसं झालं? साडी काय झालं शीतल? जीजी हो, घालायला म्हणून पैठणी काढली तर फाटली आहे ती. बघू. अगं
शीतल, ही साडी फाटली नाही. कोणतरी ना मुद्दाम फाडून ठेवले बघ पैठणी. काय? अहो पण कुणी असं कशाला करल? हे काम ना पुष्पीच आहे. ते म्हणतात ना, तुला आणि मला घाल कुत्र्याला असल्या वृत्तीची बाई आहे बघ ती. बर, असं तर असं. मी बी आदर्श सून आहे. तुम्ही आता बघाच मी काय करते ते. शीतल, थांब बाई. उघड डोक्यात नको राग घालून घेऊस. जाऊ दे मोरती तिकडं. हे बघ, आपण ना तुला समाधानाला नवीन पैठणी आणायला सांगू. शीतल, ए शीतल, अगं झाली का नेसून? बाहेर थांबलोय आम्ही सगळे. आले हो मामी. शीतल, अरे देवा, आता ही पोरगी काय करते कुणास ठाऊक. अगं बाई शीतल, अगं तू तर पैठणी नेसायला गेली होतीस ना, आणि मग काय झालं? अहो मामी, असं काय करताय? तुम्हीच तर पैठणी फाडली नाही का? अगं बाई, मी कशाला फाडू? अहो मामी, आता तुम्हीच तर म्हणलात ना, साड्या तर काय सगळ्याच नेसत्यात. पण शीतल, तू आता जरा मॉडर्न हो. आदर्श सासूची आदर्श आणि मॉडर्न सून हो. ड्रेस घालायला सुरुवात कर. अगं मी असं, अहो काल नाही का आपलं बोलणं झालं? अहो तुम्हा सगळ्यांना सांगते, मला का नाही लईच लाज वाटत होती. म्हणलं आता लग्न झाल्यावर ड्रेस कसा? पण मामी काय म्हणल्या माहितीये का? मामी म्हणल्या, तू फौजीची बायको आहेस, फौजीची बायको. तू कशाला घाबरतीस? एक काम कर, ही पैठणी फाट आणि त्याचा एक ड्रेस कर, लई खोलून दिसेल तुला. आणि एवढंच नाही म्हणल्या बर का, आणि म्हणल्या साडी तर काय तू कुणाला बी देशील नेसाय, पण ड्रेस कसा तूच घालशील. आता मी नाही म्हणीन, ऐकणार नाही म्हणलं, त्यांनी रात्रीच पैठणी फाडून ठेवली माझ्यासाठी. आता एवढं कोण प्रेम करतं का सांगा? खरंच मामी आदर्श सासू आहेत बघा, नाही तर आमची सासू विटका पातळ सुद्धा देत नाही आम्हाला. आता तर मी ठरवलंय बघा, मामींना सांगितलंय ना, तर आता तर मी ड्रेसच घालणार. नीलम काकी, मला का नाही या पैठणीचा लई भारी ड्रेस शिव. ठीक आहे, तो ड्रेस घातल्यानंतर ना सगळ्यात आधी मी मामींच्या पाया पडणार आहे.